रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय. रामकृष्ण हरी मंडळी आषाढी एकादशी निमित्त ही कीर्तन सेवा सादर करतायत श्री नारायणबुवा काणे मंडळातील विद्यार्थी कीर्तनकार श्रेया अविनाश दीक्षित आणि ओम अभिजित जमदगी. यांना तबला साथ आहे कौस्तुभ विशाल गळतगेकर याची, तर हार्मोनियम साथ करतायत बाळासाहेब बाबू कोळी. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीगुरुभ्यो नमः. श्रीसरस्वत्यै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शिवानन्दसुतं देवं सत्यधर्मप्रवर्तकं सोनाम्बागर्भसम्भूतं गुरुं वन्दे गजाननम्. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरे राम. जय जय राम कृष्ण हरे राम. नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवलविनो राम राम सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. सद्गुरुनाथा
तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा, तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा. अनुसूयेच्या सुता आता, अनुसूयेच्या सुता आता, तुझाच रे आसरा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा. विप्रवेश धरुणी गुरु तुम्ही अत्री घरी आला नाथा, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिचे झाला नाथा, भक्तांसाठी जन्मही तुमचा, भक्तांसाठी जन्मही तुमचा, भक्ता उद्धारा नाथा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा, सतत वाहू दे झरा. काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास, तरीच श्लाघ्यवाणे रामदास. काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, जैसे मुखी बोलणे तैसी क्रिया करणे, जैसे मुखी बोलणे तैसी क्रिया करणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास, तरीच श्लाघ्यवाणे रामदास. काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, काया वाचा मने यथार्थ, काया वाचा मने यथार्थ, काया वाचा मने, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. जैसे मुखी बोलणे तैसी क्रिया करणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. परस्त्री नपुंसक होणे, परद्रव्ये पोळणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. माया निवर्तक ज्ञाने नियची पै होणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. रामदास म्हणे निर्गुण सुख लाधणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. शुकांसारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शुकांसारखं वैराग्य, गुरु वसिष्ठांसारखं ज्ञान आणि महाकवी वाल्मिकींसारखं ज्यांचं काव्य होतं, त्या समर्थ रामदास स्वामींना माझा नमस्कार असो. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अशा या महापुरुषाचं पद आपण पूर्वरंगासाठी घेतलेलं आहे. स्वतःचं नाव नारायण, पण ते जगात रामदास म्हणून वावरले. रामदास होणे सोपे नाही. रामदास हा शब्द उलट बाजूने वाचल्यास त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. रामदास सदा मरा, देशासाठी आणि धर्मासाठी सदा मरा. देश कार्यासाठी स्वतःला झोकून द्या. आणि आपल्या रामदास स्वामींचे शिष्य शिवाजी महाराज. शिवाजीही होणे सोपे नाही. शिवाजी जीवाशी, जीवाशी खेळ खेळून समाज उभा राहावा यासाठी जे अखंड राबले, त्या समर्थ रामदास स्वामींचं हे पद आहे. या पदात रामदास कसा असावं याचे एक उदाहरण दिलेले आहे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. सुरुवातीलाच ते म्हणाले होते, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. रामदास कसा असावा, दास्य भक्ती कशी करावी यासाठी प्रबोध चंद्रिका या ग्रंथात एक श्लोक आहे, तो असा. देहेन वाण्यापि च चेतसा वा, करोति यत्कर्म नरस्वभावः, समर्पयेत् श्रीहरयेऽप्यशेषम्, अव्याजतस्या किमदास्य भक्ति. जय जय रघुवीर समर्थ. याचा अर्थ असा आहे की काया वाचा मने एकरूप होऊन मनुष्य स्वभावतः जे जे कर्म करतो ते प्रत्येक कर्म बाकी किंवा शिल्लक न ठेवता, व्याजाची किंवा फळाची अपेक्षा न करता ते श्री हरीला अर्पण करावं. आणि यालाच यथार्थ रामी रमणे किंवा दास्य भक्ती असं म्हणतात. आणि कोणतंही कर्म हे काया वाचा मने एकरूप होऊनच आपण केलं पाहिजे. याचं आपण एखादं साधं उदाहरण पाहू. आपण जेव्हा मंदिरात देवदर्शनासाठी जातो तेव्हा आपलं लक्ष हे देवाकडे असणं गरजेचं आहे. नाहीतर नमस्कार करतो एकीकडं पण लक्ष मात्र भलतीकडेच, माझी बाहेर कोणी चप्पल नेत नाही ना याच्याकडेच लक्ष. तर मग याचा काय उपयोग आहे? व्हेन यू एंटर इन अ टेम्पल, युअर अटेन्शन इज इम्पॉर्टंट, नॉट युअर अटेंडन्स. म्हणजेच तुम्ही जेव्हा मंदिरात जाता तेव्हा तुमचं लक्ष हे देवाकडे असणं गरजेचं आहे. नुसती तुमची हजेरी किंवा उपस्थिती नाही. ही हजेरी किंवा उपस्थिती महत्वाची आहे ती कुठं, तर एखाद्या लग्न कार्यात आपली उपस्थिती अनिवार्य आहे, पण इथं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. मुह में राम आणि बगल में छुरी असं असू नये. मुखात रामाचं नाव आहे पण जवळ शस्त्र ठेवलेली आहेत, हे बरोबर नाही. तुम्ही जसे आहात तसेच दिसायला हवे. आत एक बाहेर एक हे उपयोगाचं नाही. आता हे का सांगावं लागलं? कारण माणसाचा एक स्वभाव दोषच आहे. चांगलं ते मी केलं आणि वाईट ते दुसऱ्यानं. याचं आपण एक साधं उदाहरण पाहू. ठिकठिकाणी उत्सव असतात, कीर्तन करायला बोलवतात. कीर्तन चांगलं झालं तर आयोजक म्हणतात की अहो मुद्दाम यांनाच बोलवलं. आणि समजा येन केन प्रकारेनं रंग जमला नाही तर तेच आयोजक म्हणतात अहो काय करणार, दुसरं कोणी मिळत नव्हतं म्हणून आणलं पकडून आणि उभं केलं.
गमतीचा भाग सोडा, माणसाचा स्वभाव दोष. चांगलं ते मी केलं आणि वाईट ते दुसऱ्यांनी. पीक भरघोस आलं तर म्हणायचं आम्ही खूप प्रयत्न केले, वेळोवेळी फवारणी केली, पक्ष्यांना इकडे येऊ सुद्धा दिलं नाही. आणि पिकाचा नाश झाला तर म्हणायचं अहो निसर्गाचाच कोप झाला, त्याला आम्ही तरी काय करणार. तर हे वागणं बरोबर नाही. सांगायचा मुद्दा हा की यशाचे सगळेच मानकरी आणि अपयशाचा धनी मात्र दुसरा. असं न करताना कर्म करताना कसं करावं हे आपल्या प्रबोधचंद्रिकाकारांनी सांगितलंय. माणसाच्या स्वभावाचं दर्शन घडवणारी मोरोपंतांची एक आर्या सांगाविषयी वाटते. सौख्यात नाठवे हरी, संकट समयासी मात्र हरिपाठ. परिपाठ हाची लोकी, दावी मग तो तसाच हरिपाठ. तुकाराम महाराजांचंही हेच म्हणणं आहे. मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया. अवघे विठले पंढरी राया, पंढरी राया. अवघे विठले पंढरी राया, पंढरी राया. मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया. मने सहित वाचा काया. एकनाथ महाराजही हेच म्हणतात. काया वाचा आणि मनसा, माझी ये भक्तीचे ठसा. भजता नाठवे दिवस निशा, भक्तीची दशा या नाव. ज्ञानेश्वर माऊली हेच सांगते. परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापार होय, तो मी करीता आहे ऐसे न म्हणो. पुढचं पथ्य आहे. जैसे मुखी बोलणे, तैसी क्रिया करणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. जे बोलू ते केलं पाहिजे, नाहीतर बोलूच नाही. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. पोट भरेल का? कसं बोललं हे कळलं नाही तर होतं जिबली बुरी आणि पदरी तुरी. याचं आपण एक साधं उदाहरण पाहू. 4 मित्र होते. ते म्हणाले बास झाला संसार बिंसार, आपण साधू बनून जंगलात भटकंती करूया. ठरलं. दुसऱ्या दिवशी सगळी भगवी वस्त्र, हातात कमंडलू घेऊन जंगलात भटकंती करायला गेले. वेळ दुपारची होती. वरून जरी साधूचा वेश घातला असला तरी आत आहेत ती माणसंच. भूक तर त्यांना लागणारच. त्यातील एक मित्र म्हणाला की आपण थोडं पुढे जाऊ आणि काय खायला मिळते का पाहू. ते 4 मित्र पुढे गेले. त्यांना तिथं एक झोपडी दिसली. ते त्या झोपडीजवळ गेले आणि म्हणाले ओम भवती भिक्षाम देही. आतून एक म्हातारी बाहेर आली. ती म्हणाली काय सेवा करू. ते 4 मित्र म्हणाले आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. ती म्हातारी म्हणाली तुम्ही आत बसा, मी काहीतरी करून आणते. ते 4 मित्र आत बसले. म्हातारीनं वरण भातासाठी एकीकडे तांदूळ आणि दुसरीकडे तुरीची डाळ शिजायला लावली. ते 4 मित्र बसले होते. त्यांच्या शेजारीच एक काळी गलेलठ्ठ म्हैस होती. त्यातील एक मित्र म्हणाला अरे केवढी काळी गलेलठ्ठ म्हैस आहे ही, जेवढी उंची तेवढीच रुंदी. ही जर हितच खपली तर काय करायचं. दुसरा म्हणाला अरे खपली तर खपू दे रे, हिला बाहेर कसं काढायचं. तिसरा म्हणाला हे असलं सगळं करण्यापेक्षा सरळ तिला इथंच गाडून टाकायचं. चौथा म्हणाला एवढं करण्यापेक्षा झोपडीलाच आग लावायची. ही म्हातारी यातना ऐकत होती. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली, कारण त्या म्हशीच्या दुधावरच म्हातारीचा उदरनिर्वाह होत होता. तिनं जी तुरीची डाळ शिजायला लावली होती ती घेतली आणि त्या 4 मित्रांच्या अंगावर टाकली आणि म्हणाली निघा इथून, माझ्या म्हशीबद्दल बोलतायत. हेच जर ते चांगलं बोलले असते तर त्यांना वरण भात तर मिळालाच असता, सोबत तूपही मिळालं असतं. म्हणूनच म्हणतात जिबली बुरी पदरी तुरी.
समर्थ रामदास स्वामी पुढं म्हणतात, परस्त्री नपुंसक होणे, परद्रव्ये पोळणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. परस्त्री नपुंसक होणे. आता याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. जेव्हा रावणानं सीतामाईंना लंकेत पळवून नेलं होतं, त्यावेळी रावण खूप प्रयत्न करत होता की सीता आपल्याला वश व्हावी. पण काही केल्या सीतामाई त्याला वशच होत नव्हत्या. म्हणून तो शेवटी त्याचा भाऊ कुंभकर्ण याच्याकडे गेला आणि म्हणाला की कुंभकर्णा, आजपर्यंत मी खूप प्रयत्न केले की सीता मला वश व्हावी, पण काही केल्या सीता मला वशच होत नाहीये, तर मी काय करू? तेव्हा कुंभकर्ण म्हणाला, अरे एवढंच ना, मग तुझ्याकडे आसुरी शक्ती आहे, तर मग घे रामाचं रूप आणि जा ना तिच्या समोर. त्यावेळी रावणानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. तो म्हणाला की मी तसंही करून बघितलं, पण नुसता रामाचा वेश जरी धारण केला तरी माझ्या लक्षात आलं की नाही, ही परस्त्री आहे, ही आपल्याला माते समान आहे. राम हे कसे होते? एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी व्रताचे होते. परस्त्री माते समान हे त्यांचं व्रत होतं. पुढचं पथ्य आहे परद्रव्ये पोळणे. परद्रव्ये पोळणे म्हणजे दुसऱ्याच्या द्रव्याने चटका बसणे, दुसऱ्याच्या द्रव्यावर डोळा न ठेवणे. परधनाला हात लावताना किंवा तसा विचार जरी नुसता आपल्या मनात आला तरी आपलं मन हे पोळलं पाहिजे. नाही, हे आपलं नाहीये, हे दुसऱ्याच आहे, याची जाणीव ज्याला होते तोच खरा रामाचा दास. पण आजकाल द्रव्याची हाव ही सगळ्यांना सुटलेली आहे. जो वरी पैसा तो वरी बैसा, किंवा मग असतील शिते तर जमतील भूते. हे कितीही खरं असलं तरी द्रव्य मिळवताना ते सन्मार्गानेच मिळवावं. दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आजकाल आपल्याला दुर्दैवानं पैशासाठी वाटेल ते ही वृत्ती पाहायला मिळते, जी खूपच घातक आहे. पूर्वी प्रेमासाठी वाटेल ते ही वृत्ती पाहायला मिळत होती. आज पैशासाठी वाटेल ते ही वृत्ती पाहायला मिळते आणि प्रेमासाठी वाटेल ते ही वृत्ती पाहायला मिळते. समर्थ रामदास स्वामी हे पुढे म्हणतात, माया निवर्तक ज्ञाने, ज्ञेयची पै होणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास. आता या विषयाचा विस्तार खूप मोठा आणि अनाकलनीय असा आहे. मायेला दूर ठेवून जे ज्ञेय आहे ते जो मिळवतो ना, तोच खरा रामाचा दास. पुढे रामदास म्हणतात, रामदास म्हणे निर्गुण सुख लाधणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. म्हणजे काय तर आहे त्याचं ममत्व नाही आणि नाही त्याची चिंता नाही, किंवा दुःखानं खचू नये आणि आनंदानं नाचू नये. ही अवस्था प्राप्त होणं म्हणजेच निर्गुण सुख लाभणे. ही रामाचा दास होण्याची काही पथ्य समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मूळ पदात सांगितली. शेवटी पुन्हा ते म्हणतात, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास. याचं आता आपण एक ज्वलंत उदाहरण पाहू. आमचे गुरु हरिभक्त परायण कीर्तन कलाशेखर कैलासवासी नारायण बुवा काणे यांच्या पोटात अपेंडिक्स कुजून ते फुटलं होतं. कंडिशन खूप क्रिटिकल होती. त्यामुळं दरवर्षी अक्कलकोटला पायी चालत जाणारे बुवा जाऊ शकत नव्हते, दिंडी नेऊ शकत नव्हते. तेव्हा त्याचा पदभार त्यांचा मुलगा श्री भार्गवराम यांनी सांभाळला. दिंडी तिकडं पुढं जात होती आणि इकडं बुवांचं ऑपरेशन झालेलं. सगळीकडे नळ्या, सलाईन, इंजेक्शन, औषधं अशी परिस्थिती होती. आणि तरी सुद्धा बुवा त्या परिस्थितीतही मनानं पंढरीलाच पोहोचले होते. ऑपरेशन होऊन 1-2-3 दिवस झाले होते आणि पहाटे त्यांना एके दिवशी एक दिंडी सुचली आणि ती दिंडी म्हणत म्हणत ते पहाटे जागे झाले. दिंडी चालली हो, 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 दिंडी चालली हो. पंढरीच्या वाटेवर ध्वजा वीणा
विठ्ठल जय हरी हो. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी हो. दिंडी चालली हो, 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 दिंडी चालली. पंढरीच्या विटेवर हात ठेवली कटेवर, पंढरीच्या विटेवर हात ठेवली कटेवर, उभासे जगदीश्वर कृपा दृष्टी भक्तजनांवर, उभासे जगदीश्वर कृपा दृष्टी भक्तजनांवर. तोही नाचे ऐकून गजर, तोही नाचे ऐकून गजर. जय हरी विठ्ठल जय हरी, जय हरी विठ्ठल जय हरी, जय हरी विठ्ठल जय हरी हो. जय हरी विठ्ठल जय हरी, जय हरी विठ्ठल जय हरी, जय हरी विठ्ठल जय हरी हो. दिंडी चालली हो, 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 दिंडी चालली हो. असे हे आमचे गुरु कैलासवासी नारायण बुवा काणे स्वतः आधी काया वाचा मने देवाशी एकरूप झाले आणि मग त्यांनी आम्हाला या पदाचा अर्थ समजावून सांगितला. त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही आमचं पुढील शिक्षण सुरू ठेवू. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. रामदास कसा असावा हे शिकवताना जे आमच्या समोर एक रामदासांचं उदाहरण बनून उभं राहिले त्यांना माझे शतशः नमन. मूळ पदात रामाचा दास कसा असावा हे आपल्याला समर्थ रामदास स्वामी सांगतात. काया वाचा म्हणे यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास, तरीच श्लाघ्यवाणे रामदास. काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास, तरीच श्लाघ्यवाणे रामदास. काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, काया वाचा मने यथार्थ, काया वाचा मने यथार्थ, काया वाचा मने. आता आपण कीर्तनाच्या परंपरेनुसार नामजप करूया. हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.
आता आपण आख्यानाला सुरुवात करूया. उपनाम ठोसर यांचे, वृत्ती ठोसर राम भक्ती ठोसर ती, ठोसर मन कायाती, सूर्योपासन देत त्यास ठोसर ती. जांबगावी ठोसरांचं पिढ्यानपिढ्या वास्तव्य होतं. ते गावचे कुलकर्णी आणि जमीनदार होते. त्यांना लक्ष्मीचं वरदान लाभलं होतं, तरीही विरक्ती आलेली. सुखी जीवनासाठी भक्ती मार्ग निवडला होता. 21 पिढ्या या घरी रामसेवा व सूर्योपासना चालू होती. 21 पिढ्यांची होती रामरती साधना तशी मोठी, सूर्योपासन करीती सूर्याजी पुण्य फार त्या गाठी. या कुळात सूर्याजी पंत व रेणुका माता हे दाम्पत्य फारच पुण्यवान होतं. घरातील रामोपासना, सूर्योपासना, समाजसेवा व अन्नदान ही सारी व्रत या दोघांनी अगदी निष्ठेनं जोपासली होती. एक मुलगा गंगाधर याला सोबत घेऊन सूर्याजी पंत राम जन्माच्या कीर्तनासाठी मंदिरात गेले. इकडे रेणुका मातेच्या उदरी दुसरा गर्भ वाढत होता. दिवस पूर्ण भरले. आज रामनवमी होती. आज आपल्या घरी राम जन्मास येईल का? रेणुका मातेच्या मनी आशा फुलत होती. आशेला अंकुर फुटला आणि घरी रामदास जन्मला. रामनवमीचा दिवस मंदिरात, रामनवमीचा दिवस मंदिरात, कथा कीर्तन चालले अहोरात्र, कथा कीर्तन चालले अहोरात्र. राम जन्माची संधी त्यात खास, राम जन्माची संधी त्यात खास, त्याच समयी जन्मला रामदास, त्याच समयी जन्मला रामदास. नाम नारायण ठरे सुपुत्राचे, नाम नारायण ठरे सुपुत्राचे, करी पारायण राम कथा वाचे, करी पारायण राम कथा वाचे, करी चिंतन हा देश धर्म यांचे, करी चिंतन हा देश धर्म यांचे, थोर बालक हा घोर हरिणरांचे, थोर बालक हा घोर हरिणरांचे. मुलाचं नाव नारायण असं ठेवलं. 21 पिढ्यांची पुण्याई आणि तपस्या घेऊनच नारायणाचा जन्म झाला होता. बालपण अत्यंत कौतुकात गेले. अनेक प्रकारचे खेळ हा नारायण खेळायचा. रामनामी तर हा बाळ अगदी रंगून जायचा. श्रीराम जय राम, जय जय राम, 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 श्रीराम जय राम, जय जय राम. एके दिवशी राणूबाई नारायणाला काही कारणानं रागवल्या. तेव्हा हा नारायण अंधाऱ्या कोठडीत लपून बसला. आईनं सगळीकडे शोधलं, पण हा काही सापडेना. आई बिचारी शोधून दमली. तिचा जीव कासावीस झाला.
अंधारी बसला लपो निजवतो, शोधून त्या भागली. माता व्याकुळ हाक देत स्वसुता, नारायणा देवली. जेव्हा सापडला तयास पुसते, होता कुठे माऊली. विश्वाची बहुकाळजी निजमनी, हे मायगे लागली. अंधाऱ्या कोठडीत पाहिलं तर तिथं हा नारायण लपून बसला होता. आई म्हणाली, नारायणा, असं आईवर कोणी रागवतं का? काय झालं? आई बोलतच होती, पण नारायणाच्या डोक्यात मात्र विचार वेगळेच. तो म्हणाला, आई, मी चिंता करतो विश्वाची. या बाळाचे हे बोल ऐकून आई चपापली. विचार करते की ह्याची मुंज करावी, म्हणजे सगळं स्थिर होईल. मौजी बंधन झाले, गायत्री मंत्र तंत्र त्यास कळे. उपनयने मिळताची, वंदिती प्रेमे बटूस त्यास कळे. नारायणाच्या रूपानं या घरी मूर्तिमंत वैराग्य, मूर्तिमंत राम, मूर्तिमंत तपस्या, मूर्तिमंत हनुमान आणि जणू काही मूर्तिमंत सूर्य नारायणच जन्माला आला होता. मौजी बंधन होताच वैराग्याचा ठसा आणखीनच स्पष्ट होऊ लागला होता. विचार आणि हालचाल सर्वसामान्य मुलांपेक्षा काही आगळेच. याचं वय वाढू लागलं तशी तशी आता आईची चिंता वाढू लागली. ती विचार करते, याचं लग्न करावं म्हणजे सगळं ठीक होईल. पण नारायणाला हे कळताच त्यानं विरोध केला. पण आईनं खूपच आग्रह केला. ती म्हणाली, नारायणा, नाही म्हणू नकोस रे. मला तुला बोहल्यावर चढलेलं पाहायचंय. आणि म्हणूनच केवळ आईच्या शब्दास्तव हा नारायण बोहल्यावर चढला. मला तुला बोहल्यावर चढलेलं पाहायचंय, केवळ आणि केवळ हेच शब्द त्यानं खरे केले. आणि म्हणूनच शुभमंगल सावधान हे शब्द ऐकताच हा महात्मा खऱ्या अर्थानं सावध झाला आणि अवघ्या जगाला सावध करण्यासाठी म्हणून बाहेर पडला. श्रोते हो, मी परवाच एक गोष्ट वाचली. त्यामध्ये एक युवक लग्न करण्यासाठी बोहल्यावर चढला खरा, पण शुभमंगल सावधान हे शब्द ऐकताच तो तेथून पळाला. आणि तो एकटाच पळाला नाही, तर तो त्याच्या होणाऱ्या बायकोलाही घेऊन पळाला. आता हे लोक समाजाचं काय कल्याण करणार आहेत? समाजाचं सोडाच, निदान स्वतःच तरी हे लोक काय कल्याण करणार आहेत? म्हणूनच संत मंडळींनी आपल्याला जे करायला सांगितलंय तेवढं फक्त आपण केलं पाहिजे. त्यांनी जे केलंय ते करण्याचा आपण मुळी सुद्धा प्रयत्न करू नये. असो, तर आपला मूळ विषय काय आहे की शुभमंगल सावधान हे शब्द ऐकताच हा महात्मा खऱ्या अर्थानं सावध झाला आणि अवघ्या जगाला सावध करण्यासाठी म्हणून बाहेर पडला. 18 दिवस अखंडपणे प्रवास चालू होता आणि मुखानं रामाचा धावा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 मार्गामध्ये ऊन थंडी सहन केली, तहान भूक मारली, कारण वाणी अखंड रामनाम घेत होती. हा महात्मा नाशिक पंचवटीमध्ये येऊन पोहोचला.
रामदर्शन घेतलं आणि प्रार्थना सुरू केली. आणि मग तप करण्यासाठी तिथून जवळच असलेल्या गोदावरी आणि नंदिनी या 2 पुण्य पावन सरितांच्या परमपवित्र संगमावर वसलेल्या टाकळी या गावी नारायण आला. नदीच्या पाण्यात उभं राहून त्यांनी गायत्री पुरस्चरण केलं. यानंतर नारायणांनी संपूर्ण भारताचा प्रवास पायी केला. अनेक उदंड देशाटन करून जन पारखून सोडले. आसेतू पसरलेल्या या विराट भारताचं दर्शन नारायणांनी घेतलं. आणि त्याच प्रवासात आंबेजोगाई या गावी समर्थांचं कीर्तन चालू होतं. तिथं जांबगावचा एक श्रोता आला होता. समर्थांना गाव सोडून 20 वर्षांचा कालावधी लोटला होता, तरीही त्या श्रोतानं त्यांना ओळखलं. ओळख पटली आणि कीर्तन संपताच त्यांना जाऊन तो भेटला. अरे, तू 20 वर्ष झाली घरी परत आला नाहीस? तुझ्या मातेची अवस्था काय झाली आहे ते जा आणि पहा. रडून रडून तुझी आई आंधळी झाली आहे. नारायणाला कळताच ते गहिवरले. आईशिवाय दुसरा विचार डोक्यात नव्हता. विचारचक्रांनी चालीचा वेग वाढला होता. जरी दास उदास होता मनात, तरी वावरे धैर्य मेरू जनात. जरी राष्ट्र सेवेत हा राम भक्त, तरी मातृभेटी सई मातृभक्त. जय जय रघुवीर समर्थ. प्रवास चालू होता. डोळे अधूनमधून पाणावत होते. 20 वर्षांनी जननी भेटणार होती. थकली असेल बिचारी, अंध तर झालीच आहे म्हणे. जांबेच्या पंचक्रोशीत समर्थांचा प्रवेश झाला. जांबगाव जसजसं जवळ आलं तसतसे समर्थांचे पाय जड होऊ लागले. आता 20 वर्षांनी जन्मभूमी पाहत होते. गावच्या वेशीत येताच समर्थांनी धुलीवंदन केले. 2 अश्रू तिथं सांडले आणि मग आपल्या घरच्या दिशेने थेट चालू लागले. घरासमोर येऊन त्यांनी गर्जना केली, जय जय रघुवीर समर्थ. अंध झाली असली तरी आईचे कान शाबूत होते. जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना आईच्या कानावर आली. ती आतूनच म्हणाली, अरे कोण रे तू? का असा वणवण भटकतोयस? माझा नारायणही असाच भटकतोय. तो जर कधी भेटला ना तर त्याला सांग, तुझी आई खूप थकली आहे आता. सांगशील ना? आईचं थकलेलं शरीर समर्थांनी पाहिलं. डोळे पाण्यानं भरलेले आणि अंधत्व आलेलं. जन्मदात्रीची ही अवस्था पाहून समर्थ गहिवरले. आता मात्र त्यांना काही धीर धरवेना. ते तडक घरामध्ये शिरले, आईच्या पायी मस्तक ठेवलं आणि म्हणाले, आई 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 अगं मीच तुझा नारायण. आई म्हणाली, कोण? तूच माझा नारायण. ये, असा जवळ ये. मुखावरून हात फिरवला तर भव्य दाढी जटा वाढलेल्या. आई म्हणते, अरे किती मोठा झालास रे नारायणा. पण मी तुला पाहू कशी रे? तुझी वाट पाहून रडून रडून मी आंधळी झाले रे नारायणा, आंधळी झाले. तुझ पाहू कशी अंध आज मी झाले. दुर्दैव कपाळी आले. किती दिवसांनी येशी नारायणा. पाहण्या शक्ती नयना. तू सांग कुठे होतासी. विसरला काय तू मजसी. निष्ठुरता कशी रे तुझसी. जरी बहु काळे भेटाया लासी. दोष तो होय चित्तासी. दोष तो होय चित्तासी. दोष तो होय चित्तासी.
आईची ती अवस्था पाहून समर्थांचा कंठ दाटून आला. त्यांनी आपल्या आईच्या डोळ्यांना स्पर्श केला तर काय चमत्कार! आईला दिसू लागलं. तिला दृष्टी प्राप्त झाली. ती म्हणते, नारायणा, अरे कसलं भूत बीत वश करून घेतलंस की काय? तेव्हा समर्थ म्हणाले, हो आई, ते साधं भूत नाही, ते फार मोठं भूत आहे. ते अयोध्येत माता कौसल्याच्या पोटी जन्माला आलेला आहे. आई म्हणते, नारायणा, म्हणजे तुला राम भेटला का रे? आईचा आनंद गगनात मावेना. अशी ही मायलेकरांची स्वर्गीय भेट. तर समर्थ रामदास स्वामी हे एक मातृभक्त होते, देशभक्त होते. रामाचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सतत काया वाचा मने रामाची सेवा केली, राष्ट्राची सेवा केली. आणि म्हणूनच त्याच अधिकारानं ते आपल्या मूळ पदात सांगतात, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, रामी रमणे, रामी रमणे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, देवर्षी नारद महाराज की जय. भारत माता की जय. मंगलमूर्ती मोरया. आषाढी एकादशी निमित्त रेडिओ शुगरची ही कीर्तन सेवा आपल्यासमोर सादर केली श्री नारायणबुवा काणे मंडळातील विद्यार्थी कीर्तनकार श्रेया अविनाश दीक्षित आणि ओम अभिजित जमदगे. तबला साथ होती कौस्तुभ विशाल गळतगेकर आणि हार्मोनियम साथ बाळासाहेब बाबू कोळी यांची. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. 7559 208 908 या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून. रामकृष्ण हरी.